राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या औपचारिक दौऱ्यावर. उभय राष्ट्रातील संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राष्ट्रपतींचा दौरा. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी दिल्याचा भाजप नेत्यांचा आरोप. धमकी देणाऱ्या युसुफ अन्सारीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. रायगडमध्ये पोलिसांनी थरारक मोहीम राबवत 7 ट्रेकर्सना वाचवलं. स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं शोध मोहीम होती सुरू. 9 तासांच्या प्रयत्नानंतर 7ही तरुणांची सुखरूप सुटका. रायगडमधल्या दिव्यांगांसाठीच्या आंदोलनाला बच्चू कडूंना मिळालं यश. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बच्चू कडूंची बैठक. बैठकीमध्ये दिव्यांगांसाठीच्या 22 पैकी 19 मागण्या मंजूर. महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेनं पोलीस अधीक्षकांना सीसीटीव्ही फुटेजची केली मागणी. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यानं मारहाण झाल्याचा केला होता आरोप. हापूस आंब्याची आवक वाढली. तब्बल 1 लाख पेट्या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्यानं दर झाले कमी. वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीनं मागितली माफी. सोबळं आणि जानवं परिधान केलं नसल्यानं नाकारलं होतं मंदिरात दर्शन. कोल्हापूरच्या वाघवेळ इथं 2 गटात तुफान राडा. युवकांनी हातात काठ्या घेत दुचाकीची केली तोडफोड, तर एकमेकांवर जोरदार दगडफेक करून केला तणाव निर्माण. हिंगोलीमध्ये खासगी ट्रॅव्हल बसला लागली अचानक आग. आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक. प्रवाशांनी उड्या मारत वाचवला जीव. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.